आणि लहानपणी असं चित्र पाहिलं की रडायला लागलो की आई जवळ घ्यायची, कुशीत घ्यायची आणि तिच्या कुशीत गेलं की रडायचं थांबायचं. अलीकडच्या काळामध्ये काही वर्षापूर्वी आम्ही असं चित्र पाहिलं, मूल रडायला लागलं की आई त्याच्या हातात मोबाईल देते आणि ते मूल मोबाईल घेऊन खेळत बसते. आत्ता 2025 मध्ये तर मी असं एक चित्र पाहिलं, मूल रडत होतं, मात्र आईचा मोबाईल अजिबात सुटत नव्हता. आई आणि बाबा दोघांचंही अलीकडच्या काळामध्ये मोबाईलवरचं स्क्रीन टायमिंग वाढलेला आहे. त्यामुळे संवाद थांबलेला आहे. मुलाला काय हवं, तो शाळेकडून आल्यानंतर तो काय सांगतोय ऐकायला अजिबात कोणालाही वेळ नाही. प्रत्येक जण मोबाईलमध्ये किंवा इतर काही कामामध्ये अडकून बसलाय. पण ज्याच्याशी संवाद झाला पाहिजे, जो तुमच्या वंशाचा दिवा आहे, किंबहुना या देशाचा तो भावी कर्णधार आहे, त्याच्याशी मात्र आपला संवाद होत नाही. तो काय सांगतोय शाळेतल्या गप्पा गोष्टी याकडं आपण कधीही लक्ष देत नाही. तुला मार्क किती पडले याच वेळी फक्त आपला संवाद होतो. हा संवाद व्हायला पाहिजे. दररोज आपल्या मुलाशी, आपल्या लेकीशी गप्पा चर्चा या झाल्याच पाहिजेत. कारण तो फक्त तुमचा वंशाचा दिवा नाही, तर या देशाचा भावी नागरिक आहे. या देशामधला जे काही माणसं होऊन गेली, मग एपीजे अब्दुल कलाम असतील, सचिन तेंडुलकर असतील, लता दीदी असतील किंवा ऐश्वर्या राय असतील, या ह्यातलाच कोणतरी तोही भविष्यातला होणार आहे. या देशासाठीच तो काहीतरी योगदान भविष्यामध्ये देणार आहे. पण देण्यासाठी त्याच्याशी संवाद हा आपला झालाच पाहिजे, किंबहुना तो आपण केलाच पाहिजे. तुमच्याच लेकरांसाठी, तुमच्याच भविष्यासाठी आपण या मुलांसाठी वेळ देऊया. त्यांचं काय मत आहे त्यांना व्यक्त व्हायला देऊया. तेव्हाच खऱ्या अर्थानं तुमची आणि मुलांची वीण जी आहे ती नात्याची घट्ट होईल आणि ती नात्याची वीणच खऱ्या अर्थानं या देशाला पुढे नेणार आहे आणि आम्हाला ह्या समाजाला सुद्धा पुढे नेणार आहे. आणि म्हणून आपल्या लेकरांशी संवाद करूया. धन्यवाद.